नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं इंग्लिश विथ पांचाळ सर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही 5वीचे विद्यार्थी आहेत ज्यांचा नवोदयचा पेपर आहे, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाता जाता कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कारण का परीक्षा म्हटलं आणि त्यातल्या त्यात नवोदयची परीक्षा म्हटलं की ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा असते. तर या ठिकाणी पाहू काय काय काळजी घ्यायची ती. त्यामध्ये पहिलं आहे टेन्शन फ्री राहायचं, टेन्शन फ्री राहायचं. आता बघा, मुख्य पेपर म्हटलं, मेन परीक्षा म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं. पेपर कसा असतो की तुम्हाला सॉल्व्ह करता येत की नाही, असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. पण विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, टेन्शन फ्री राहायचं. ओके, कारण का आतापर्यंत आपण खूप अभ्यास केलेला आहे. त्यानंतर वेगवेगळे जे काही आपले ट्युशन्सवाले सर आहेत त्यांनी सुद्धा आपल्यावर खूप प्रश्नांचा सराव करून घेतलेला आहे. खूप प्रश्नपत्रिका आपल्या हातून सोडवून घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे काही आपल्या शाळेमध्ये नवोदय शिकवणारे शिक्षक असतील त्यांनी सुद्धा खूप मेहनत आपल्यावर घेतलेली आहे. त्यामुळे तेवढे टेन्शन नाही यायचं, पहिल्यांदा टेन्शन फ्री राहायचं. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आता कोणताच अभ्यास किंवा पेपर सोडू नका. आता आपल्याला असं वाटतं की नाही, आता उद्या पेपर आहे आणि मी काय केलं पाहिजे, रात्री पूर्ण नवोदयाचं पुस्तक वाचलं पाहिजे. पण नाही, तसं नाही करायचं. किंवा मी एखादा पेपर सोडून पाहू का, नाही. कारण का एका रात्रीमध्ये किंवा एखाद्या पेपरनं आपण जास्त होऊ शकतो का, नाही. पण आपल्याचा एक बॅड इफेक्ट होऊ शकतो जर आपण जास्त जागरण केलं तर परीक्षेच्या वेळी आपलं जे काही अवस्था आहे ती काय होते, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं ज्याला आपण म्हणतो ना, जर समजा आपली झोप पूर्ण झाली नाही तर परीक्षेमध्ये झोप येऊ शकते. तर अशा पद्धतीचं म्हणजे अति जागरण वगैरे काही करायचं नाही किंवा जास्त अभ्यास पण करायचा नाही की रात्रभर जागरण करून अभ्यास करायचा नाही. त्यानंतर पहा, दुसरं आहे पेपर वा निकालाबाबत सकारात्मक राहा. आता बऱ्याच जणांना वाटतं की आता ज्यावेळेस आपण पेपर, माझा उद्याचा पेपर कसा येईल, माझा तो पेपर क्रॅक होईल का नाही, म्हणजे मला चांगले मार्क मिळतील का नाही, हे असं असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. पण त्या प्रश्नांना काय घ्यायचं, सकारात्मक घ्यायचं, पॉझिटिव्ह. कारण का पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ज्याला सकारात्मक दृष्टिकोन जो आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि हाच दृष्टिकोन आपल्याला काय चांगले मार्क मिळवून देऊ शकतो. त्यासाठी काय करायचं, निकालाबाबत की माझा निकाल कसा होईल यावेळेस काय करायचं, या निकालाविषयी सुद्धा काय करायचं, सकारात्मक राहायचे. त्यानंतर दुसरा आहे महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेस जाताना मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा. आता बऱ्याच जणांना या मुद्द्यावर हसू येईल, अरे परीक्षेला तर चालू आहे आम्ही आणि याच्यात मोठ्या व्यक्तींचा म्हणजे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेण्याची काय आवश्यकता आहे. पण नाही. कारण का आपण ज्यावेळेस परीक्षेला जात असतो तर त्यावेळेस आपल्या आईवडिलांचे, म्हणजे आपले कोण असतात, देव, कोण आपले आईवडील, तर यांचा आशीर्वाद घेऊन आपण जर परीक्षेला गेलो तर 100% आपल्याला यश मिळतंच. ओके, तर त्यामुळं ते पण महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर दुसरं आहे, सोबत आवश्यक गोष्टी घेतल्याची खात्री करायची. आता पहा, आपल्याला थोडंसं परीक्षेला जाताना आपण काय करतो, गोंधळात असतो आणि त्यावेळेस परीक्षेला सोबत काय काय कागदपत्र लागतात आणि त्याचबरोबर जे काही वस्तू आहेत, साहित्य आहेत, तर त्या कोणकोणत्या आहेत त्याची खात्री करायची. मग यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपलं प्रवेशपत्र, ॲडमिट कार्ड त्याला म्हणतो. जर तुम्ही पेपरला गेलात आणि सोबत जर तुमच्या ॲडमिट कार्ड नसेल, प्रवेशपत्र नसेल, तर तुम्हाला परीक्षेला बसू दिल्या जात नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. त्यानंतर आहे आधार कार्ड. जे काही आपलं आधार कार्ड आहे तर त्याची रंगीत झेरॉक्स किंवा रंगीत प्रत किंवा मग साधी जरी असेल तरी चालते. आणि त्यानंतर ज्या पेननं आपण काय केलेलं, आतापर्यंत सर्व प्रश्न सोडवलेले आहेत, सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, तर तोच पेन आपण काय करायचं, या ठिकाणी घेऊन जायचं आहे. कारण का आपण जर नवीन पेन घेऊन गेलात, एखादी महागडी पेन आपण घेऊन गेलात, तर त्यावेळेस त्याचा अक्षर किंवा त्याचा जो काही गोल करण्याचा जे काही वेळ आहे तो वाढू शकतो. तर त्यासाठी आपण जे काही पेन वापरतोय रेग्युलर, तर तोच पेन सोबत घेऊन जायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वेळेच्या आत परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे. आता काही जणांना वाटते की अरे माझं तर परीक्षा केंद्र खूप जवळ आहे, पण अशा विचारामध्ये तो काय करतो, थोडासा उशीर करतो आणि वाटेत जाता जाता समजा काही गाडीचं पंक्चर वगैरे काही झालं किंवा दुसऱ्या काही अडचणी आल्या तर त्यावेळेस आपल्या परीक्षेला काय होऊ शकतो, विलंब होऊ शकतो. आणि त्यांनी टाइम काय सांगितलेला आहे, कंप्लीट आपल्याला परीक्षा केंद्रावर जायचं आहे बरोबर 10:30 वाजेपर्यंत, म्हणजे 10 वाजता जायचंय. पण 10:30 वाजता काय करणार, ते आपल्या हातात प्रश्नपत्रिका देणार आणि 11 वाजता बेल वाजवणार. लक्षात आलं, म्हणजे अशा पद्धतीचा जो आहे सिक्वेन्स, तो म्हणजे आपल्याला काय करायचं, एक सेफ झोन ज्याला आपण काय म्हणतो, 10 वाजता आपण परीक्षा केंद्रावर पोहोचलो पाहिजे, अशा पद्धतीने आपण जायचं आहे. त्यानंतर हे आहे, संपूर्ण पेपर काळजीपूर्वक वाचा. ज्यावेळेस प्रश्नपत्रिका आपल्या हातात पडते तर त्यावेळेस काय करायचं, पहिल्या प्रश्नापासून
ते शेवटच्या प्रश्नापर्यंत पूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची. याच्यानं काय होईल बरं? कारण का आपल्याला पहिल्यांदा कळेल की माझा पेपर जो काही आलेला आहे तो पूर्ण व्यवस्थित छापलेला आहे का नाही. ओके, का कुठं प्रिंट मिस्टेक आहे का, म्हणजे काही पेज छापलेले आहेत, काही पेज छापलेले नाहीत. ओके, आणि त्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला एक थोडीशी मेंटॅलिटी तयार होते की यस, पेपर काय आहे, खूप सोपा आहे आणि मी सोडवू शकतो. हे एक त्याचा पॉझिटिव्ह आहे आणि प्लस पॉइंट आहे. त्यानंतर उत्तर काढताना गाळण पद्धतीचा वापर करायचा आहे. म्हणजेच कसं बरं, की आपण आता 4 आहेत ऑप्शन आणि आपल्याला वाटतं की 4 पैकी काय आहे, 1 नंबरचा आहे, मग 3 नंबरचा काय नाही, 2 नंबरचा नाही, 3 नंबरचा नाही, 4 नंबरचा नाही. म्हणजेच आपल्याला वाटतं पहिला ओके आहे ना, मग दुसरा पण आपण बघायचा आहे, बसू शकतो का, तिसरा पण बसू शकतो का, आणि चौथा पण बसू शकतो नाही. मग त्यावेळेस म्हणजे काय, प्रत्येकाला काय करायचं, लावून बघायचं त्या पर्यायाला, जे काही पर्याय आहेत त्या उत्तरामध्ये बसू शकतात का, आणि त्यामध्ये जो काही योग्य आहे त्याला काय करायचं, टिक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथेच विद्यार्थी काय होतात, कन्फ्यूज होतात. कारण का बरेच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांनी उत्तर पत्रिकेमध्ये जे काही प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये एकदम ॲक्युरेट करेक्ट उत्तर लिहिलेलं असतं, पण ज्यावेळेस ते OMR शीटमध्ये भरतात ना, तर त्यावेळेस त्यांच्या हातून चुका होतात आणि त्यांच्या या चुका त्यांचे एक एक मार्क कमी करतो. आता बऱ्याच वेळेस असं होतं विद्यार्थी मित्रांनो, की तुमचं उत्तर असतं, समजा प्रश्न क्रमांक 3 आहे आणि त्याचं उत्तर आहे सी. ओके, आणि त्यावेळेस आपण काय करतो की जर एखादा विद्यार्थी काय केला, प्रश्न क्रमांक 3 लिहितोय आणि त्याचं उत्तर त्याला सी आहे, त्याला उत्तर पत्रिकेवर लिहिलेलं आहे, पण त्या प्रश्नपत्रिकेवर त्यांनी लिहिलेले, पण ज्यावेळेस तो OMR शीटमध्ये फिलअप करतो तर त्यावेळेस तो काय करतो, डी नंबरलाच करतो. म्हणजे अशा सिली मिस्टेक त्या ठिकाणी होऊ शकतात. तर हे एकदम काळजीपूर्वक आणि खात्रीपूर्वक ते काय करायचे, रंगवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला जो काही 9 पेपर असतो तो काय असतो, थोडासा म्हणजे थोडा सोपा आणि थोडासा टफ म्हणजे कठीण अशा पद्धतीचा असतो. आणि तो विद्यार्थ्यांचा वेळ जास्त घेण्यासाठी असे फिरून फिरून प्रश्न विचारतात. मग त्यासाठी काय करायचं, जे काही अवघड वाटणारे प्रश्न आहेत त्यांना थोडंसं पाठीमागे ठेवायचं. म्हणजे जर जास्त एका प्रश्नाला जर मला जास्त वेळ लागत असेल तर त्याला काय करायचं, नंतर तो सॉल्व्ह करायचा. पण जे काही सोपे प्रश्न आहेत जे मला सहज येऊ शकतात अशा प्रश्नांना प्रश्न क्रमांक आणि OMR शीटचा जो काही प्रश्न क्रमांक आहे तर तो काय करायचा, काळजीपूर्वक भरायचा आहे. आणि त्यानंतर हा भरल्यानंतर जे काही आपण पाठीमागे ठेवलेले प्रश्न होत ना, तर ते पण काळजीपूर्वक भरायचे आहेत. ठीक आहे. तर या अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते सर्व पॉइंट्स जर तुम्ही लक्षात घेतले तर यश हे तुमचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण का, या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही फॉलो केलं आणि तुम्ही जर व्यवस्थित त्या प्रश्नांचे जे काही पेपर आहे तर त्या पेपरमध्ये जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा फॉलो केलं तर तुम्हाला 100% यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तर सर्वतः शेवटी सर्व जे काही विद्यार्थी आहेत 5वीचे त्या सर्वांना ब्रिलियंट कोचिंग क्लासेस तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.